पिंपरी चिंचवडच्या मोशी या ठिकाणी इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये आता 8 जणांचा मृत्यू झाल्याचं पिंपरी चिंचवड आयुक्त सूर्यवंशी साहेब यांनी सांगितलेलं आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनला मध्ये आज मोठी अपडेट समोर आलेली आहे. जवळपास या ढिगाऱ्याखाली 8 जण अडकले होते, त्यापैकी 7 जणांना आज बाहेर काढण्यात आलं आहे आणि दुर्दैवाने या 7ही जणांचा मृत घोषित करण्यात आलेला आहे. खरं तर अजून एक जण जो या रस्त्याने जात असताना या ढिगाऱ्याखाली सापडला होता, त्याचा शोध अजूनही सुरू आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये JCBच्या साहाय्याने हा कचरा बाजूला काढण्यात येत आहे आणि या कचऱ्याच्याच खाली तो व्यक्ती रस्त्यावरून जात असताना जो आहे या ढिगाऱ्याखाली सापडला असल्याची माहिती आयुक्तांकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही दुर्घटना झाल्यानंतर रेस्क्यू टीम या ठिकाणी दिवस रात्र कार्यरत करत होती, परंतु कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी इमारत कोसळली त्या ठिकाणी जी आहे ही संपूर्ण इमारत धोकादायक असल्यामुळे त्यांना आतमध्ये जाऊन पूर्ण 8 जणांना बाहेर काढण्यामध्ये मोठमोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील या घटनास्थळी येऊन त्याची पाहणी केली आहे, परंतु सरकारकडून जी पण काही मदत लागेल ती संपूर्ण राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिलेली आहे. परंतु आत्ता दुर्दैवाने 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला आयुक्तांकडून समोर आलेली आहे. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.